निकृष्ट दर्जाबाबत एक व्हिडिओ आता आलेला आहे आणि व्हिडिओ बनवल्यामुळे अंगणवाडी सेविकेवर कारवाई करण्यात आली आहे। अधिकाऱ्यांनी या सेविकेवर निलंबनाची कारवाई केली आहे। निकृष्ट अन्नावर बंदी घालण्याची या सेविकेनं मागणी केलेली होती। बातमी पुण्यातली आहे। आंबेगाव इथे एका अंगणवाडी सेविकेनं अंगणवाडीमध्ये येणाऱ्या पोषण आहाराच्या निकृष्ट दर्जाबाबत एक व्हिडिओ बनवला। त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी या अंगणवाडी सेविकेवर निलंबनाची कारवाई केली आहे। अंगणवाड्यांमध्ये लहान मुलांच्या पोषण आहारासाठी प्रशासनाकडून पुरवला जाणारा कच्चा माल अत्यंत निकृष्ट दर्जाचा असल्याचा गंभीर आरोप या अंगणवाडी सेविकेने तिच्या व्हिडिओमध्ये केलेला होता आणि या घटनेमुळे पोषण आहाराच्या दर्जावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं। या निकृष्ट अन्नावर तात्काळ बंदी घालण्याची मागणी या अंगणवाडी सेविकेने केली, मात्र आता तिला त्याची शिक्षा मिळाली आहे आणि तिला तिच्यावर निलंबनाची कारवाई झालेली आहे। मला शासनाला एकच विनंती आहे की जो तुम्ही आम्हाला फेडरेशनचा आहार देताय ना तो थोडा द्या, पण चांगल्या प्रतीचा द्या, चांगल्या दर्जाचा द्या। असा हा निकृष्ट दर्जाचा माल नका देऊ आमच्या मुलांना। ह्या निकृष्ट दर्जाच्या आहाराने ना अक्षरशः मुलांची वजन कमी होतात, वाढण्याऐवजी मुलांची वजन कमी होतात। त्यामुळे कुपोषण वाढतं। तुकाराम मुंडे साहेब त्यांना पण माझी खूप कळकळीची विनंती, तुम्ही आतापर्यंत अन्न जिथं जिथं अन्न भेसळ आहे तिथं तिथं तुम्ही छापे टाकले, कारवाई केली, चांगली गोष्ट आहे। पण आमच्या ह्या अंगणवाडीच्या येणाऱ्या ना ह्या निकृष्ट दर्जाच्या आहारावरती ना खरंच तुम्ही प्रतिबंध करा। की मला वाटलं चला आपल्या मुलांना कुठंतरी चांगला आहार यावा, कुठंतरी त्यांना चांगला खाऊ मिळावा। ह्या माध्यमातून मी तो व्हिडिओ तयार करत असन तर ह्यातनं माझं काय चुकलं की जेणेकरून ICDSच्या अधिकाऱ्यांनी मला अंगणवाडीतून कायमस्वरूपी कामावरून काढण्याचं नोटीस काढताय। माझं चुकलं असेल तुम्ही जरूर नोटीस काढा। आज मी माझ्या मुलांच्या आहारावरती प्रश्न मांडते आणि तुम्ही मला आज कामावरून कमी काढण्याचं नोटीस काढताय।